दर टायमाला काय होतं की आपण बाकीच्या लोकांना पण निवडून आणतो वगैरे सगळं करतो, पण ते ऐन टायमाला फुटतात. बरोबर. म्हणून यावेळी हा निर्णय घेतला आहे की आपलेच जवळचे घरातले एक 5-6 मेंबर तर उभे राहिले आणि ते निवडून येणारच 100%. कारण आपली पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या विरोधात कोण उभा राहणार नाही याची तजवीज आपण करणार. नक्कीच ही पूर्ण मी केलेलीच आहे. नक्कीच. आणि आपले लोक जेव्हा निवडून येतील त्यावेळी बहुमतानं कुठलाही निर्णय घ्यायला नगरपालिकेमध्ये आपल्याला सोपं जातं. त्यामुळे एक गट्टा मतदान सगळं आपलंच असल्यामुळं तर कुठलाही कामकाजाला सोपं जाईल. सोपं जातं. म्हणजे कुठलाही टेंडर पास करून घेणं सगळं सोपं जातं ना आणि जनतेची लोकांची कामं होतील असं तुमचं एक जे नियोजन आहे. त्यामुळे मग कसं आहे की बाकीच्यांना निवडून आणण्यापेक्षा आपलीच लोक आणावीत ना आणि आपल्या लोकांना आपण पुढे करावं कधी आपल्याला. मग म्हणजे बघितलं म्हणजे आपल्या लोकांना पुढे करणं हे सांगकामी साहेबांचं एक सर्वात मोठं एक नियोजन आहे. आणि तुम्ही बघत आहात कशा प्रकारे साहेबांनी नियोजन केलेलं आहे, कशा प्रकारे त्यांची 4-5 लोक या राजकारणात येऊ पाहत आहेत.